सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपाचे 87 नगरसेवक विजयी झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। भाजपाला 9 स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे। यासाठी तब्बल 567 इच्छुकांनी शहराध्यक्षांकडे अर्ज केले आहेत। शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर आणि माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत। उर्वरित 7 जागांवर नव्या चेहऱ्यांना तसेच विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन संधी दिली जाणार आहे। महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे। दरम्यान महापालिका निवडणुकीत सुमारे 1100 जणांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या होत्या, मात्र सर्वांना संधी मिळू शकली नाही। त्यात आमदार पक्षातील ज्येष्ठांचा शब्द पाळून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षासाठी प्रामाणिक काम केलेल्यांची नावे स्वीकृतसाठी आघाडीवर आहेत। 20 फेब्रुवारीला नूतन नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे। यावेळी स्वीकृत नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांची निवडी केल्या जातील। तत्पूर्वी अनेक इच्छुकांनी आमदारांच्या शिफारसी जोडून स्वीकृतसाठी अर्ज केले आहेत। त्यातून कोणाला लॉटरी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे।